सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा। ऑगस्ट 17 ते ऑक्टोबर 16 शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन सलग तिसरे वर्ष असलेले मेएलिक एंटरप्राइजेस आणि गव्हर्नमेंट बुक्स डेपो गोळे कॉलनी नाशिक यांच्या वतीने ऑगस्ट 17 ते ऑक्टोबर 16 भव्य शासकीय पुस्तक प्रदर्शन 2025 चे आयोजन केले असून त्या विषयाची पत्रकार परिषद नुकतीच प्रदर्शनाचे ठिकाण फ्रेणीबाई मुक्तद्वार दस्तूर हॉल सार्वजनिक वाचनालय महाराष्ट्र बँकेसमोर नेहरू उद्यान जवळ नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे 25,000 रुपये किमतीच्या पुस्तकांच्या खरेदीवर 12,000 रुपये किमतीचे पुस्तकाचे लोखंडी कपाट मोफत देण्यात येणार आहे। तरी सर्व पुस्तक वाचक प्रेमींनी तुम्हीही या व इतरांना सुद्धा घेऊन या आणि सर्वांनी दुर्मिळ अशा साहित्यिक सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेएलिक एंटरप्राइजेस तथा गव्हर्नमेंट बुक डेपोच्या वतीने करण्यात आले। तसेच रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके आणि शासन मुद्रण लेखन सामग्री संचालनालय व भांडार मुंबई रुपेंद्र मोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि या उद्घाटनासाठी ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र सरकार मुंबई अशोक गाडेकर व व्यवस्थापक साहित्य अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार मुंबई रत्नाकर पाटपाणी उपप्राचार्य स्वातंत्र्यवीर सावरकर सरकार औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिकचे मोहनक तेलंगी हे उपस्थित राहणार आहे। तरी दिनांक ऑगस्ट 17 ते 16 ऑक्टोबर 2025 च्या शासकीय पुस्तक प्रदर्शन 2025 चा सर्व पुस्तक वाचक प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन राजेश बंग यांनी केले। सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरेज नाशिक। मी राजेश बंग गव्हर्नमेंट बुक डेपो नाशिक यामार्फत आयोजित केलेलं आहे। शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून मागील 2 वर्षाचा अनुभव खूपच उत्कृष्ट होता। उद्या म्हणजे 17 ऑगस्ट 2025 रोजी 11 वाजता माननीय श्री R.D. मोरे मुद्रण लेखन सामग्री मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे। श्री दिलीपजी फडके प्राध्यापक दिलीपजी फडके हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे आणि मान्यवर म्हणून श्री अशोकजी गाडेकर मुंबई लायब्ररी जी आहे गव्हर्नमेंट बुक्स लायब्ररी यांचे जे काही डायरेक्टर आहेत ते उपलब्ध झालेले आहे। रत्नाकर पाटील म्हणून साहित्य अकादमीचे येणार आहेत। मोहन तेलंगी ITI नाशिक हे सर्व लोक नाशिकतील सार्वजनिक वाचनालयाचे सर्व वाचक व सन्माननीय पदाधिकारी इथं उपलब्ध राहणार आहेत। तर हे शासकीय पुस्तक प्रदर्शनामध्ये सर्व केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत जी काही पुस्तकं प्रकाशित केली जातात ती सर्व प्रकाशित पुस्तकं 10,000हून अधिक पुस्तकं इथे डिस्प्लेला ठेवलेली आहेत। तसेच शासनाच्या धोरणानुसार शासनाच्या सहकार्याने 25,000 रुपयाच्या खरेदीवर प्रत्येकास एक 12,000 रुपयाची बुक केस म्हणजे एक लायब्ररी लोखंडी कपाट मोफत देण्यात येणार आहे। पहिल्या 50 ग्राहकांसाठी ही योजना ठेवलेली आहे। थोडक्यात असे की सर्व नाशिककरांनी या शासकीय पुस्तकाचं भारतात प्रथमच अशा पद्धतीचं आयोजन आपण करत आहोत, ज्याच्यावर तिसरे वर्ष हे असून सर्व नाशिककर याला नक्कीच भरघोस प्रतिसाद देतील याच्यात काही शंका नाही आहे। नाशिककरांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे भेट देऊन 10,000 पुस्तकांमधून आपल्या आवडीची पुस्तकं विकत घ्यावी व घरात एक छोटेखानी लायब्ररी ठेवावी अशी संयोजक म्हणून मी अपेक्षा करतो व या संधीचा लाभ घ्या। सत्य समाचार न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा।